नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बी ए द्वितीय वर्ष, द्वितीय भाषा मराठी एशल या वर्गासाठी अभ्यासक्रमास असलेल्या महाराज सयाजीराव गायकवाड यांचा महापुरांच्या वेळी सहाय्य करणाऱ्यांचा गौरव या नावाचा पाठ आपल्या अभ्यासाला आहे. त्या पाठाविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याविषयी आपण माहिती पाहणं आवश्यक आहे. कारण महाराज सयाजीराव गायकवाड यांचं जे काम आहे, यांचं जे कार्य आहे, हे अतिशय प्रेरणादायी स्वरूपाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराज सयाजीराव गायकवाड यांचा परिचय आपण जर लक्षात घेतला तर महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड आहे ना, या संस्थानातले तिसरे राजे. त्यांचं जर मुळात जन्म नाव होतं तर ते होतं गोपाळराव काशीराव गायकवाड, आहे का नाही. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातील कवळाणी नावाचं जे गाव आहे, तर या गावात त्यांचा जन्म 11 मार्च 1863 साली हा झालेला आपला दिसून येतो. महाराज सयाजीराव गायकवाड हे इसवी सन 1875 ते 1939 या कालावधीमध्ये बडोदा संस्थानाचे अधिपती होते किंवा राजा होते, है ना. सयाजीराव गायकवाड महाराजांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते अत्यंत पुरोगामी विचाराचे होते. अतिशय कर्तृत्ववान अशा प्रकारचे संस्थानिक म्हणून ज्यांचा नावलौकिक आहे असे महाराज सयाजीराव गायकवाड, ज्यांनी बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेलं जे काम आहे, तर त्याविषयी विशेषत्वानं सगळीकडे ओळखलं जातं. सयाजीरावांचे वडील खंडेराव महाराज यांनी आपली पत्नी चिमणाबाई यांचा 7 मे 1885 रोजी जे निधन झालं, त्यानंतर त्यांनी 28 डिसेंबरला त्याच साली खंडेरावांचा दुसरा विवाह झाला. त्यांना 3 मुलं पण झाली, पण ही 3ही मुलं अतिशय तरुण झालेली असताना देखील ती अकालीच मृत्यू पावली. सयाजीराव गायकवाडांना एक दत्तक मुलगा म्हणून घेतलेलं आपल्या लक्षात येतं. आणि नंतर या गोपाळचं नाव सयाजीराव असं केलेलं आहे. त्यांचे जे दिवाण सर टी माधवराव यांनी सयाजीरावांना लहानपणापासून राज्यकारभाराचं शिक्षण दिलेलं आहे ना. पूर्वी जे परंपरागत अशा प्रकारची या गादीवर बसण्याची पद्धत होती, त्या ह्याच्यातून एक दत्तक वारसपुत्र म्हणून सयाजीराव या बडोदा संस्थानचे तिसरे राजे बनलेले आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. त्यांनी अतिशय लहान वयापासूनच राज्यकारभाराचं शिक्षण घेतलं. 28 डिसेंबर 1881 रोजी 1881 रोजी 28 डिसेंबरला त्यांनी गादीवर आल्याबरोबर संपूर्ण राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या, त्या काळात त्यांच्या वयाला, त्यांच्या अनुभवाला जर आपण लक्षात घेतलं तर अतिशय आपल्याला विचार प्रवृत्त करायला लागतील अशा प्रकारचे आहे. कारण त्या काळात त्यांनी आहे ना, आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर राज्यकारभार हातात घेतल्यानंतर
प्रशासकीय जबाबदारीची विभागणी त्यांनी करून खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळं राज्यकारभार सुरळीतपणे चालण्यासाठी है ना अनेक प्रकारच्या ज्या सुधारणा आहेत तर त्या निर्माण झाल्या. त्या त्या क्षेत्रामध्ये सल्लागार नेमून कल्याणकारी अशा प्रकारच्या योजना अंमलात आणायला त्यांनी सुरुवात 1883 पासून केलेली आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की सर्वप्रथम त्यांनी तिथली न्यायव्यवस्था जी आहे याच्यामध्ये खूप सुधारणा केलेल्या दिसतात. ग्रामीण भागाकडे त्यांचं खूप लक्ष होतं. त्यामुळं लक्षात घ्या की ग्रामपंचायतीचं जे पुनरुज्जीवन आहे 1904 साली महाराज सयाजीराव गायकवाडांनी जे केलं बडोदा संस्थानामध्ये ते प्रशासनाला सुद्धा करणं शक्य झालं नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या 1893 साली सयाजीराव गायकवाडांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची जी सुरुवात केली तर ती काही ठिकाणी प्रयोग म्हणून केली आणि अल्पकाळातच संपूर्ण राज्यामध्ये त्यांनी अशा प्रकारची ही जी सक्तीच्या मोफत शिक्षणाची प्राथमिक शिक्षणाची सुरुवात केली तर ती संपूर्ण राज्यभर लागू केली. संपूर्ण देशामध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षण लागू करणारं देशातलं बडोदा संस्थान हे देशातलं पहिलं राज्य आहे. लक्षात घ्या 1906 साली लक्षात घ्या की संपूर्ण राज्यामध्ये मोफत आणि विशेष म्हणजे सक्तीचं हे शिक्षण जे आहे हे त्यांनी त्या काळामध्ये आपला सुरू केलं दिसून येतं. अतिशय गरीब गरजू अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना त्यांनी शिष्यवृत्त्या दिल्या आणि उच्च शिक्षणाची सोय त्यांनी केली आहे. म्हणजे लक्षात घ्या शिष्यवृत्ती मिळण्याची जी मुहूर्तमेढ आहे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या बडोदा संस्थानापासून आलेली जी आहे तर ती आपल्याला दिसून येते. औद्योगिक कला शिक्षणाकरिता त्यांनी कलाभवन ही संस्था स्थापन केली. प्राच्य विद्या मंदिर याची सुद्धा त्यांनी स्थापना केली. संस्कृत ग्रंथाचं संशोधन व प्रकाशन करण्यासाठी त्यांनी त्या काळामध्ये उत्तेजन दिलेलं आपल्याला दिसून येतं. सयाजीरावांनी त्या काळामध्ये सयाजी साहित्यमाला, श्री सयाजी बाल ज्ञानमाला अशा प्रकारच्या 2 मालामधून उत्तम ग्रंथाची भाषांतरे प्रसिद्ध करून या संस्थानातल्या आणि आजूबाजूच्या गावोगावातल्या माणसांना जे आहे हे वाचनाची प्रेरणा ही त्या काळामध्ये दिली. त्या काळात इंग्लंड अमेरिकेसारख्या देशांना त्यांनी भेटी दिल्या. तेथील शिक्षण पद्धती आणि ग्रंथालय हे सगळं पाहून ते अतिशय प्रभावित झाले आणि तशा प्रकारचा प्रयोग जे आहे तशा प्रकारची शिक्षण व्यवस्था आणि ग्रंथालय आपल्या देशातही निर्माण झाले पाहिजे या दृष्टीने त्यांनी विशेषत्वानं प्रयत्न केले दिसून येतात. त्यांनी ग्रंथालय तज्ज्ञ जो बॉर्डन नावाचे जे होते यांना भारतामध्ये त्यांनी आमंत्रित केलं. ते 10 वर्ष बडोदा संस्थानमध्ये ग्रंथालय प्रमुख म्हणून कार्यरत होते. या बॉर्डन यांच्या मार्गदर्शनाखाली बडोदा संस्थानात ग्रंथालयाचे संपूर्ण जाळं जे आहे गावोगाव हे निर्माण करण्यात आलं. संस्थांमध्ये अनेक ग्रंथालय स्थापन करण्यात आली. विशेष बघा लक्षात घ्या की फिरती ग्रंथालय ग्राम ग्रंथालय त्यांनी सुरू केली. महाराज सयाजीराव गायकवाड यांनी स्वतः ग्रंथालय शास्त्राचं शिक्षण घेतलं होतं. खऱ्या अर्थानं ते भारतीय ग्रंथालय शास्त्राचे खऱ्या अर्थानं जनक म्हणून आपल्याला लक्षात घ्यावं लागतील. सयाजीराव गायकवाडांचं सामाजिक क्षेत्रातलं जे योगदान आहे तर ते सुद्धा अतिशय हिरिरीचं अशा प्रकारचं आहे. त्यांनी केलेली ही कामगिरी जी आहे तर ती अनेक सुधारणेची साक्ष देणारी म्हणून आपला पाहता येईल. विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या गोष्टी कायद्यानं बंद झाल्या पण ज्या काळात महाराज सयाजीराव गायकवाडांनी स्वतः पुढाकार घेऊन परंपरेने चालत आलेल्या की ज्याला हजारो वर्ष धर्माचा धर्मग्रंथाचा आधार देऊन अशा प्रकारच्या जाचक रूढी प्रथा आपल्या भारतीय समाज व्यवस्थेत चालू होत्या त्या मोडीत काढण्यासाठी अतिशय कायदे करण्याचं काम महाराज सयाजीराव गायकवाडांनी त्या काळामध्ये आपल्या संस्थानाच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो त्या काळात चालू असणाऱ्या पडदा पद्धती त्यांनी बंद केली. बालविवाहाची जी बंदी आहे ही त्यांनी त्या काळात आणली. इतकंच नाही बघा लक्षात घ्या कन्या विक्री अशा प्रकारचे व्यवहारसुद्धा त्या काळात होते त्याच्यावर त्यांनी सक्तीची बंदी आणली. मिश्र विवाहाचा पुरस्कार त्यांनी केला.
कारण जातीय निर्मूलन जर करायचं असेल तर अशा पद्धतीचे विवाह करणं आवश्यक आहे ही जाणीव त्यांनी लक्षात घेतली. स्त्रियांना लक्षात घ्या, वारसा हक्क मिळवून देणारे सयाजीराव गायकवाड हे पहिले राजे आहेत, लक्षात ठेवा. अस्पृश्यता निवारण आहे ना, विधवा विवाह, अशा प्रकारच्या ज्या काही सुधारणा आहेत या प्रत्यक्ष त्यांनी आपल्या संस्थानाच्या माध्यमातून अंमलात आणलेल्या आपल्याला दिसून येतात. घटस्फोटासंबंधीचा जो कायदा आहे हा संपूर्ण भारतात पहिल्यांदा त्यांनी आपल्या संस्थानामध्ये लागू केलेला आहे. हरिजनासाठी त्या काळामध्ये, त्या म्हणजे कधी 1882 साली त्यांनी हरिजनासाठी 18 शाळा काढल्या होत्या. 18 की ज्या हरिजनाला शिक्षण घेण्याचा अधिकार व्यवस्थेने नाकारला होता त्या हरिजनांना शिक्षण भेटलं पाहिजे, पुढारले पाहिजे हेतून त्यांनी 18 शाळा 1882 साली काढल्या, लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत तर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी त्यांनी शिष्यवृत्ती दिली आणि संस्थानामध्ये उच्च पदावर त्यांची नेमणूक सुद्धा केलेली होती. सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना राष्ट्रीय सामाजिक परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान सुद्धा 1904 साली मिळालेला होता, है ना. म्हणजे इतकं महत्त्वाचं अशा प्रकारचं जे काम आहे हे महाराज सयाजीराव गायकवाडांनी केलं आपल्याला दिसून येतं. बडोदा संस्थानाला या सगळ्या सुधारणाबरोबर त्यांनी अतिशय कलापूर्ण अशा प्रकारची ही बडोदा नगरी प्रेक्षणीय नगरी त्यांनी बनवण्याचं काम जे आहे ते केलेलं होतं. आजही त्याची साक्ष देणाऱ्या काही वास्तू त्या ठिकाणी मोठ्या दिमाखानं उभा असलेल्या दिसतात, है ना. म्हणजे त्यांनी बांधलेल्या सुंदर वास्तूमध्ये है ना लक्ष्मीविलास राजवाडा, वस्तू संग्रहालय, है ना, कलाविधी, श्री सयाजी रुग्णालय, नजरबाग राजवाडा, महाविद्यालयाची त्या काळात बांधलेली जी इमारत आहे तर ही ह्या सगळ्या इमारती, ह्या सगळ्या वास्तू ज्या आहे या बडोदा संस्थानांची शोभा वाढवणाऱ्या अशा प्रकारच्या आपल्याला दिसून येतात, है ना. सयाजीराव गायकवाड दातृत्व वृत्तीचे असल्यामुळं ते नेहमी अशा कामामध्ये अग्रेसर असलेल्या दिसून येतं. हिंदुस्थानातीलच नव्हे तर जगातील अनेक गरजवंतांना त्यांनी अतिशय उदार हस्ते मदत केल्याचे अनेक उदाहरणं जे आहेत तर ते आपल्याला दिसतात. ज्यावेळी पुत्रवत प्रेम असणारी त्यांची प्रजा संकटात असेल त्यावेळी त्यांचे दातृत्व आणि कार्य जे आहे हे खूपच मोलाचे असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे लक्षात घ्या की प्रजा जेव्हा दुःखी आहे, संकटात आहे तर त्यावेळेला आपल्या मुलाप्रमाणे त्यांच्या संकटामध्ये धावून जाण्याचं, त्यांना मदत करण्याचं जे काम आहे महाराज सयाजीराव गायकवाडांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. कारण सयाजीरावांची प्रत्येक गोष्ट अतिशय नियोजनपूर्वक, अतिशय दूरदृष्टी ठेवून ही त्यांनी केलेली असते. त्यांचे नियोजन आणि त्यांचं व्यवस्थापन आहे ना हे नेहमीच उत्कृष्ट अशा प्रकारचं जे हे असायचं. महाराज अशा प्रकारची मदत करत असताना प्रजेला परावलंबी करण्यापेक्षा तो स्वावलंबी कसं करता येईल यासाठी त्यांनी खूप प्रकारच्या कल्याणकारी योजना ज्या आहेत तर त्या केलेल्या. लक्षात घ्या, 100 वर्षापूर्वी महाराज सयाजीराव गायकवाडांनी बडोदा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे त्या काळात जी एक परिस्थिती निर्माण झाली होती तर ह्या गंभीर परिस्थितीला, या संकटाचं उत्तम व्यवस्थापन करून जनतेला दिलासा प्राप्त करून देण्याचं काम त्यांनी त्या काळात केलं होतं. या संकटात महाराजांनी संस्थानातील सर्व यंत्रणा कार्यरत केलेली होती. लोकांना मदत त्या त्या ठिकाणी पोहोचती करण्याचं काम ते केलं होतं. अतिशय प्रजाहित दक्ष राजे होते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याकडे सगळ्या यंत्रणा आहेत म्हणून आज आपण कितीही मोठं संकट आलं तर सगळ्या यंत्रणा आपलं हे करता येईल. परंतु त्या काळामध्ये अशा प्रकारच्या एक मशिनरी यंत्रणा फार मोठ्या प्रमाणात आज काही नव्हत्या. पण त्यांच्यावर प्रेम करणारी जनता ही त्यांनी दिलेल्या हाकेला धावून जायची आणि कुठल्याही संकटाचा सामना जे आहे तर ती करायची. कारण महाराज सयाजीराव गायकवाडांचं तत्व होतं की जनतेचं कल्याण हाच त्यांच्या जीवनाचा ध्यास जो आहे तर तो असलेला आपल्याला दिसून येतात. कारण ते नेहमी असं म्हणायचे की जनतेचं कल्याण झालं पाहिजे. याच विचाराप्रमाणे संपूर्ण आयुष्य त्यांनी प्रजेसाठीच व्यतीत केलेलं आपल्याला दिसून येतात.
महाराज सयाजीराव गायकवाडांनी शिक्षणाचं जे महत्त्व आहे तर ते या जाणत्या राजानं त्या काळामध्ये जाणलं आणि अनेक सुधारणा या पद्धतीनं करून शिक्षणाला अतिशय प्राधान्यक्रम जो आहे तर तो दिलेला दिसून येतो. त्यानंतर त्यांचं शेतकरी वर्गावर सुद्धा प्रचंड अशा प्रकारचं प्रेम होतं. शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारली पाहिजे यासाठी महाराज सयाजीराव गायकवाडांचं जे काम आहे आज देखील महाराष्ट्र सरकारला, भारत सरकारला सुद्धा विचाराधीन घेण्यासारखं अशा प्रकारचं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो पाठ आहे की महापुराच्या काळात या संकटग्रस्तांना सहाय्य करणाऱ्यांचा जो गौरव हा समारंभ त्यांनी केलेला होता. आपलं लक्षात घ्यायचं आहे की बडोद्यामध्ये 1927च्या जुलै महिन्यामध्ये, परत लक्षात घ्या, 1927च्या जुलै महिन्यामध्ये अतिशय गंभीर अशा प्रकारची पूरस्थिती जी आहे ही निर्माण झालेली होती. प्रचंड अशा प्रकारची पर्जन्यवृष्टी निर्माण झाल्यामुळं सगळीकडे पुराचा पाण्याचा हाहाकार निर्माण झाला. यावेळी 4 दिवसामध्ये बघा नेहमीपेक्षा खूप जास्त पाऊस झाला आणि यावेळी म्हणजे त्या ठिकाणचं एक ठिकाण आहे वाघोडिया नावाचं, तर इथं 55 इंच पावसाची नोंद झालेली होती. 55 इंच लक्षात ठेवा. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे नदी नाल्यांना प्रचंड अशा प्रकारचा महापूर आला. अनेक नदी नाल्याच्या काठावर असणारी जी गावं आहेत ह्याला पाण्यानं पूर्ण वेढा निर्माण झाला. लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी आपली घरेदारे, जनावरं, साधन संपत्ती सगळं सोडून अक्षरशः पलायन करावं लागलं. पूर्वी अशा संकटाची पूर्वसूचना देणारी अशी काही यंत्रणा ही त्या काळामध्ये नव्हती. त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात अशा नैसर्गिक ह्याच्यातून आपत्तीतून नुकसान व्हायचं. या काळात जी काही यंत्रणा होती तर ती संपूर्ण यंत्रणा लावून महाराज सयाजीराव गायकवाडांनी अशा प्रकारच्या भीषण पूरस्थितीत जे आहे तर याचं काटेकोर नियोजन हे केलं होतं. आणि सगळ्यात लक्षात घ्या की ते राजा जरी असले तर ते सर्व काही एकटंच करू शकत नव्हते, पण त्यांच्या हाकेला हाक देणारी प्रशासकीय यंत्रणा आणि प्रशासनात नसणारे सुद्धा जे लोक आहेत, तरुण वर्ग जो आहे हा प्रचंड प्रमाणामध्ये या संकटामध्ये धावून आलेला होता. ज्या ज्या माणसाला जी जी गरज पडेल तर ती गरज या सगळ्या लोकांनी जी आहे ही पूर्ण केलेली होती. आणि म्हणून अशा प्रकारची महाभयंकर पूर परिस्थिती हाताळण्यामध्ये ते यशस्वी झालेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून महाराज सयाजीराव गायकवाडांनी अशा पूर परिस्थितीमध्ये अतिशय धैर्यानं सामना करून जे पुढे आलेले लोक होते अशा काही लोकांचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांनी सत्कार केलेला. त्यांनी म्हटलेलं आहे की सगळ्यांचा सत्कार करणं शक्य नाही आणि सगळ्यांचीच नावं याच्यात समाविष्ट होतील असं नाही. खुद्द बघा त्यांच्या स्वतःच्या मुलाच्या अध्यक्षतेखाली ही निवड समिती स्थापून त्यांनी यामध्ये नावं काढलेली होती. आणि या अशा लोकांचा सत्कार जाहीरपणानं लोकांच्या समोर त्यांनी करून त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थानं बळ आणि प्रेरणा देण्याचं काम महाराज सयाजीराव गायकवाडांनी त्या काळामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि याशिवाय अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्या विषयीचा सुद्धा कृतज्ञ सोहळा जो आहे, तो भाव जो आहे तो त्यांनी व्यक्त केलेला आपल्याला दिसून येतो आहे. आणि म्हणून हा पाठ जो आहे तर तो महाराज सयाजीराव गायकवाड यांचं जनतेविषयी असणारं जे काम आहे तर हे आपल्याला लक्षात घेत असताना त्यांनी घालून दिलेले जे आदर्श पाठ आहेत तर हे आपल्याला या माध्यमातून लक्षात घ्यायचे आहेत. हे सर्व लक्षात घ्या.